हाय नमस्ते, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज तुम्ही थंबनेलवरून बघितलेलं आहे की इयरिंग्ज बनवलेले आहेत आणि ते पण विदाऊट मोल्ड, म्हणजे घरातच ज्या वस्तू मिळाल्या आहेत कट आणि असं काही शेप देण्यासाठी त्यांनीच बनवलेलं आहे. सो आपण स्टार्ट करूया व्हिडिओला. इथे मी सगळ्यात आधी मला जशा हव्या होत्या तशा डिझाईन्स काढून घेतलेल्या आहेत आणि मग त्यानुसार डोक्यात ठेवून मग तसे मी जे आहेत शेप्स ते बनवलेले आहेत. पुढे मी सांगण्यासारखं काही नाही आहे, फक्त आत्ताच थोडं काही काही सांगून घेते, नंतर मग मी शांतच बसेन, म्हणजे व्हिडिओ एकदम सूदिंग प्रोसेसमध्ये जाईल. तर सगळ्यात आधी मला असं विचार आला होता इथे की आपण क्लेमध्ये कलर मिक्स करूया आणि मग शेप देऊयात जसा हवा आहे तसा, पण ते काही पॉसिबल झालं नाही कारण कलरमध्ये क्ले जो आहे म्हणजे सॉरी क्लेमध्ये कलर जो आहे तो मिक्स झालेला नव्हता. तर म्हटलं नंतरच कलर करूया, सगळ्याला आधी शेप बनवून घेऊया. सो ते मी तुम्हाला सांगते. म्हणजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे क्ले जो आहे ना तो थोडा हार्ड व्हायला पाहिजे. एकदम तुम्ही मिक्स केल्या लगेच नाही होऊ शकणार. थोडासा हार्ड झाल्यानंतर शेप देणं जरा जास्ती इझी जातं म्हणजे. सो ह्या होत्या काहीतरी थोड्याफार 2-3 टिप्स. आणि आता मग मी थोडं मध्ये आधी कुठे लागलं तरच बोलेल, बाकी व्हिडिओ कंटिन्यू चालू ठेवते. आता इथे एक गोष्ट सांगते की क्ले जो आहे हा रोल करताना डायरेक्ट रोल न करता, म्हणजे डायरेक्ट एखाद्या बेसवरती रोल न करता प्लास्टिक घ्यायचे, खाली त्याच्यावरती पावडर टाकायची, त्याच्यामध्ये क्ले ठेवून वरून परत प्लास्टिक, जसं की आत्ता इथे मी केलं तशा पद्धतीने रोल केलं तर चिकटणार नाही आहे क्ले जो आहे तो, आणि आपल्याला काम करणं पण इझी जाणार. आता इथे आपले सगळे हे शेप्स जे आहेत तर ते बनवून झालेले आहेत आणि त्याला मी कलर करण्यासाठी इथे नेल पेंट्स घेणार आहे. हो, बरोबर ऐकलं तुम्ही, नेल पेंट्स. म्हणजे नेल पेंट्सने काय होणार आहे ना, आपला कलर जो आहे तो ग्लॉसी राहणार आहे आणि पाणी लागलं किंवा काही झालं तरी तो खराब होणार नाही. सो इथे नेल पेंट यूज करणार आहे आणि नेल पेंट यूज केल्यानंतर मग त्याच्यावर परत मी वॉर्निश पण करणार आहे. आणि इथे अजून एक सांगायचं झालं तर व्हाईट कलर आणि ब्लॅक कलरची नेल पेंट नव्हती माझ्याकडे, सो त्याच्यासाठी मी ॲक्रेलिक कलर यूज केलेला आहे. तर त्याच्यावरती पण वॉर्निश लावणं खूप महत्त्वाचं आहे, सो ते लावलेलं आहे.
होप तुम्हाला हे सगळे बनवलेले इयरिंग्ज आवडले असतील. मला तर जाम आवडलेले आहेत. तुम्हाला कसे वाटले खाली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि घरच्या घरी आपले खूप छान असे मस्त इयरिंग्ज रेडी झालेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत राहा, मजेत राहा. धन्यवाद.